नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरे. लोहरे आपले CSCJR माहिती आहे यूट्यूब चॅनलमध्ये. या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री योजना दूत. तर मुख्यमंत्री योजना दूतमध्ये या ठिकाणी 50,000 या ठिकाणी तरुणांसाठी इंटर्नशिपची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या ठिकाणी आपला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, काय त्याच्यामध्ये प्रोसेस आहे, त्याला आपला काय डॉक्युमेंट लागणार आहेत आणि याचं या मुख्यमंत्री योजना दूतचं नेमकं काम काय आहे हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला यूट्यूब चॅनलला आपल्या या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन असाल तर या ठिकाणी समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूयात. तर या ठिकाणी तुम्ही आपल्या डॅशबोर्डवरती बघू शकता मुख्यमंत्री योजना दूत या ठिकाणी 50,000 तरुणांसाठी इंटर्नशिपची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर यामध्ये बघू शकता की आपण या ठिकाणी सर्व माहिती आहे, पात्रता आहे, आवश्यक कागदपत्रे आहेत आणि अर्ज आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने राबवला. या उपक्रमामध्ये लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. योजना दूत हा उपक्रमाचा विस्तार आहे. त्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक झालेल्या असलेल्या उत्साही तरुणांना समर्पित करण्यासाठी व पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून या ठिकाणी ह्या योजनेचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योजना दूतचा उद्देश या ठिकाणी योजना दूत म्हणून 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. तसेच सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढेल. त्याच्यामध्ये कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे एखादी जर शासनापर्यंत कुठली जर गोष्ट शासनानं वरून आणली, जाहिरात केली, ती जर आपल्या खाली जनतेपर्यंत जर पोहोचवायची असेल तर या ठिकाणी हा त्या योजनेचा उद्देश आहे. तर या योजनेसाठी आता लाभार्थी कोण कोण आहेत तर याची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 35च्या दरम्यान. जे काही विद्यार्थी असतील किंवा पदवीधारक असतील या सर्वांनी या ठिकाणी 18 ते 35 ज्यांचं वय आहे ते या योजना दूतसाठी अर्ज करू शकतात. तसेच याची शैक्षणिक पात्रता काय आहे तर अर्जदार कोणत्याही शाखेतील या ठिकाणी पदवीधर असावा. अर्जदाराला उमेदवाराला संगणकाचं या ठिकाणी ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच अर्जदार उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. तसेच अर्जदार उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या बँक खाते संलग्न असावे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता मिळणारा लाभ तर या ठिकाणी निवड झालेल्या योजना 6 महिने प्रशिक्षण आणि विद्यावेतन शासनामार्फत मिळणार आहे आणि विद्यावेतन म्हणून या ठिकाणी त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. तर यासाठी आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट काय लागणार आहेत महत्त्वाचा विषय तर यामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे, वयाचा पुरावा लागणार आहे, पदवी उत्तीर्ण मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपली जर निवड जर झाली या योजना दूत म्हणून तर आपल्याला डॉक्युमेंट काय लागणार तर या ठिकाणी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लागणार आहे आणि बँकेचं या ठिकाणी आपल्याला पासबुक लागणार आहे. आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 13 सप्टेंबर दिलेली आहे. तर त्याच्या अगोदर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजना दूतसाठी अर्ज करा, कारण ही योजना दूत म्हणून आपल्याच गावामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी महिन्याला या ठिकाणी आपण 10,000 रुपये कमवण्याची या ठिकाणी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे शासनानं. तर या संधीचा सर्वांनी जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ घ्यावा अशी आपणास विनंती करतो. आणि आपला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.